नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी जमदाडे कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट. जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून माघारी येताना रामचंद्र जमदाडे यांचा अपघातात झाला होता मृत्यू. जयपूर येथे हल्ल्यानंतर अभिजित दिपके नागपुरात. कायदा सुव्यवस्थेवरून पोलिसांची दिपकेंना नोटीस. घोषणाबाजीतून नागरिकांच्या भावना दुखावणार नाही या संदर्भात खबरदारी घेण्याच्या सूचना. छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकांनी मोबाईलचा वापर करू नये, अन्यथा संबंधित शिक्षकावर कारवाई केली जाणार. आमदार अब्दुल सत्तार यांचा इशारा. परभणीच्या सेलूमध्ये तौहीद खान याच्या क्रूर हत्येचा निषेध. उपजिल्हाधिकारी सेलू यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन. शासनाने कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करावी, निवेदनातून मागणी. पुण्यात CNGच्या दरात पुन्हा वाढ. आजपासून 1 रुपयांची वाढ. नागरिकांच्या खिशाला कात्री लागली असून नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी. पुण्यात पावसाचा दुष्काळ. जूनचा अर्धा महिना कोरडाच. 15 दिवसात शून्य पावसाची नोंद. नागरिक चिंतेत. कोल्हापूरच्या पंचगंगा नदी प्रदूषण विरोधातील आंदोलन चिघळलं. कुरुंदवाडमध्ये पोलीस आंदोलकांमध्ये झटापट. रस्त्यावर टायर पेटवल्यानं तणावाचं वातावरण. कोल्हापूर पाटबंधारे विभागाचा शेतकऱ्यांना दणका. नदीपात्रातून शेतीसाठी पाणी उपशावर बंदी. खरीप हंगाम संकटात. नांदेड जिल्ह्यात नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीनं मशाल रॅली. केंद्र सरकारनं नीट परीक्षा व्यवस्थापनात गंभीर निष्काळजीपणा केल्याचा आरोप. परभणीच्या सोनपेठमध्ये 16 वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू. मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला असून घटनेमुळे परिसरात खळबळ. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.